ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. कुठे चाललाय? जयश्री भाविनीच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करणार आहेत. हा, त्यापूर्वी आपल्याला पंचनामा करायला हवा. करायला हवा काय? मी करून लिहून ठेवलेलं आहे, माझ्या ड्रॉवर मध्ये आहे. काल रात्री जे झालं ते सगळं माहिती आहे तुम्हाला. पण मी तर कधी कोणाला सांगणार नाही. अगदी माझा जीव गेला तरी सांगणार नाही. कारण माझ्या आईने शब्द दिला होता तुम्हाला. माझी आई ती तर गेली बिचारी. पण तरी कालचा प्रकार तिने कुणाला सांगितला नाही. तिने तिचा शब्द पाळला. साहेब तुमच्या पाया पडते मी. माझी आई तिथे भर पावसात पडली हो. माझ्या आईची मदत करा. गेली 25 वर्ष झिजली ती या गावासाठी. माझ्या आई करता मदत पाठवा. तुमच्या पाया पडते मी. साहेब मी तुमच्या पाया पडते. माझ्या आईची मदत करा. ती तिथे एकटी आहे साहेब. या उलक्षण काठी इथे काय करतेय? सूर्या बाहेर फेकून दिला पहिले. आली असेल मोबदला मागायला. नालायक कुलटा मेली. सूर्या साहेब माझी मदत करा. साहेब मदत करा माझी. माझी आईची साहेब असं करू नका. माझ्या आईची मदत करा साहेब. साहेब माझी मदत करा साहेब. साहेब असं करू नका. सोडा मला. अरे देवा परमेश्वरा. माझी पोर भयो कुठे आहे ग? भयो भयो माझी पोर भयो. भयो माझी पोर भयो. हे भयो. अहो जेवायला चला. खूप रात्र झाली आणि या पावसाला काय झालं कोणास ठाऊक. कसा वेड्यासारखा पडतोय. चला जेवून तुम्ही आराम करा. हं मी ताटं वाढते. गप्परा. एक शब्द बोलू नकोस. मी फक्त जेवायला चला म्हटलं. एवढं चिडायला काय झालं? गप्परा म्हटलं ना. एकट्याला बसू दे. एकट्याला. ताबडतोब चालते हो इथून. जा.
याच्या पायावर बुराट पडली रागात आलं काय गरबाची पितळी पडली या ना बघा मी बाप्पाजींकडे जाते काहीतरी मदत मिळते का बघते जरा थांब बाबा कदम दरवाजा वाजतोय कोण आले बघा ते वाऱ्यामुळं वाजत असेल तुम्ही झोपा ऐकलंस उठ दरवाजा उघड ते जयश्री भावेणीचं भूत तर नसेल ना मूर्खासारखं बोलू नकोस बाबा दरवाजा उघड हो हो बापरे अरे हो 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 अरे हो अरे एवढं रातच्या टायमाला कशाला आलात बाप्पाजी बाप्पाजी अहो बाहेर धो 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 पाऊस कोसळतो बघा ते सांगायला आलात होय आम्हाला कळत नाही बाप्पाजी बाप्पाजी अहो काहीतरी करा नाही तर समजा गाव वाहून जाईल बघा समजा गाव वाहून जाईल आई भिराई आणि आम्ही जोपर्यंत या गावात आहोत तोपर्यंत काही होत नाही आम्ही समर्थ आहोत अहो बाप्पाजी वाऱ्यानं माझ्या धन्याच्या पायावर कुऱ्हाड पडली आणि धन्यासनी लागले होय आणि माझ्या घराच्या मागची भीत बी कोसळली आणि समजा पाणी घरात आलं अहो बाप्पाजी काहीतरी करा करा तुम्ही काहीतरी करा तुम्ही मी सांगितलं ते ऐकलं नाहीत बाई त्यामुळे प्रसंग ओढवलाय अमावस्येला आमच्याकडून लिंबू घेऊन जात जा म्हणून सांगितलं होतं ऐकलं अहो नाही बा तसं काय भी सांगितलं नव्हतं अजान बालिके आम्ही तुझ्या स्वप्नात येऊन ते सांगितलं होतं आता ते तू विसरलीस हा काय आमचा दोष आहे चूक झाली माझी चला निघा आता भिराई देवीच्या नावाचा जप करा आणि त्याच्या बरोबरीनं बाप्पाजींच्या नावाचा बी जप करा चला निघा चला निघा चला 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 निघा झालं झालं चला हा जप करा विसरू नका चला पाटा पाटा देवीच्या नावाने आणि बाप्पाजीच्या नावाने जप करा चला कुटुंब रक्षकार्यान्ना भाऊसाहेब धनजीरावांना भेटायचं आहे अहो प्रलय आलाय गावामध्ये अहो पाणी घुसलंय घराघरामध्ये हो हो शांत व्हा तुम्ही सगळेजण शांत व्हा मला कळतंय सगळं तुम्ही थांबा मी धनाजीरावांना बोलवतो मी म्हणते या प्रकरणात धनाजीराव काय करणार आहेत धनाजीरावांनी फोन केला तर दिल्लीहूनही मदत घेऊ शकते साहेब आजारी आहेत आणि ते आतमध्ये झोपलेत कुणीतरी सांगत होतं धरणाला बी भगदड पडल्या धरण जर फुटलं तर गावातला एक बी माणूस जिता राहायचा नाही असं काहीही होत नाही सगळ्या अफवा आहेत या आणि तुम्ही आता इथनं निघा आमची झोपमोड करू नका पण पाऊस थांबत नाही आणि नदीचं पाणी गावात शिरलंय बाईसाहेब गावाला वाचवा बाईसाहेब गावाला वाचवा बाईसाहेब मला वाटतं तुम्ही चुकून आमच्याकडे मदत मागायला आलाय नाही कारण आपल्या गावात एक फार मोठा माणूस नाही का ज्याच्याशी 33 कोटी देव बोलतात स्वप्नात येऊन दृष्टांत देतात मला वाटतं तुम्ही जर का त्यांच्याकडे गेलात ना तर ते मंत्र म्हणून पाऊस नक्कीच थांबवतील मला वाटतं तुम्ही जर का त्यांच्याकडे गेलात ना तर ते मंत्र म्हणून पाऊस नक्कीच थांबवतील चालते बा इकडनं गरीब भिकारी माणसं तुम्ही स्वार्थ असला तर तुम्हाला हे घर आठवतं काय नाहीतर त्या बाप्पाजीच्या पुढं पायगडे घालत फिरता भाऊ हकलवून दे यांना
साहेबांना विश्रांतीची गरज आहे. चालते बाईकडनं लवकर. हे बा, या अशा परिस्थितीत खचून न जाता आपण सगळ्यांनी या नैसर्गिक आपत्तीला धैर्यानं तोंड द्यायला हवं. घाबरून काहीही होणार नाहीये. तुम्ही सगळेजण आपापल्या घरी जा आणि आपली मुलं बाळ आणि गुरंढोरं वाचवा. जा जा आपापल्या घरी. बरं मालक, येतो आम्ही. हो, असं काय करताय? आपण खरंच काहीतरी करायला हवं. काहीही करू शकत नाही आपण. निसर्गापुढे माणूस नेहमीच हतबल असतो. मी त्यांना धीर दिला खरा, पण गुरव खरं तर या प्रलयामुळे मीच घाबरलोय. हो, धरणारा धोका आहेच आणि त्यामुळे गावात पूरही येऊ शकतो. गुरव, तू काशीकडे जा आणि तिथे काय परिस्थिती आहे ते बघ. तोपर्यंत साहेब उठतील, मग मी भेटतो त्यांना. जातो आणि थोड्या वेळाने ये. जा. पाऊस कधी थांबणार आहे कोणास ठाऊक. पावसात गावातलं दुसरं कोणी गेलं असतं तर त्यांनी असंच ठेवलं असतं का? नक्कीच नाही. काहीतरी हालचाल नक्की केली असती काशी. गावातल्या लोकांना त्यांच्या जीवाची आणि घरांची काळजी वाटत असणार. हा पूर जर असाच वाढला तर आपली घरं वाहून जातील अशी भीती वाटत असणार सगळ्यांना. पण आईला मी असं कसं? काशी, हा पाऊस थांबेपर्यंत इथे कोणीही फिरकणार नाही. मला तर काहीच सुचेन असं झालं. पण हा पाऊस थांबल्याशिवाय कसं कोणी येईल इथे? हा पाऊस का थांबत नाही ना मला माहित आहे. जोपर्यंत जयश्रीवर अग्निसंस्कार होत नाही ना तोपर्यंत हा पाऊस नाही थांबणार. देवीची भावी नव्हती ती. तिनं गावाला शाप देऊन आत्महत्या केली आहे. 150 वर्षापूर्वी असंच झालं होतं. अजूनही गाव जर शहाणं नाही झालं ना तर गावात प्रलय येईल, सगळं गाव वाहून जाईल. काय पण गुरुभाई, तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे, गावकऱ्यांना. मी धनाजीरावांना सांगतो, मी माझं कर्तव्य करेन. बाकीचं गाव आणि तसं नशीब. जरा गावात कोणाची मदत मिळते का बघू. तू थांबशील इथे एकटी? हे घे, मी आलोच. आई, लहानपणापासून तू मला एकटीच वाढवलंयस का? तुझी किती सवय झाली आहे मला. मी तुझ्याशिवाय एकटी कशी राहीन? आता एकटी कशा पाहिजे राहणार? मी काय मरती आहे? आई, असं काही बोलायचं नाही. तू मला कधी सोडून जायचं नाही. तुझ्याबरोबर कधी काही होणार नाही. मी म्हणत होते की माझं लग्न झाल्यावर मी सासरी एकटी नाही जाणार. तुला माझ्या बरोबर घेऊन जाईन. अगं खोडी का काय? मी काय तुझ्या आयुष्याला पुरली आहे वय? माणसाची येळ आली की त्याला जावंच लागतंय. नाही आई, तू मला सोडून कधी जायचं नाही. तू मला सोडून कशी जाशील? मला पोरकं करून कशी जाशील तू आई? ठीक आहे, नाही जाणार कुठं मी तुला सोडून. मग तर झालं, शांत झोपावू आता. कसं रडती खुळ्यासारखी. माझं बाळ.
असा पाऊस मी उभ्या जन्मात पाहिला नव्हता. जणू काही आभाळ फाटलंय. काही नाही रे, पोल्युशन खूप वाढलंय त्यामुळे असा वेळी अवेळी पाऊस पडतोय. नुसतं पोल्युशन नाहीये हे, पापं वाढली आहेत जगातली. आणि तो बसलाय ना वर, तो बघतोय सगळं आणि मग तो करतो अशी शिक्षा. पण यात निरपराध गोरगरिबांचा उगाचच बळी जातो. पावसाने अगदी कहर केलाय. बरं झालं तू आला बाबा. काहीतरी कर बाबा. आई भिराईची खणा नारळांनी उटी भर, नाही तर गाव वाहून जाईल आपलं. तेच सांगायला आलोय मी. तुमचा विश्वास बसो अगर न बसो, पण जयश्रीबाईंनी जो शाप दिला ना तोच भोवतोय गावाला. देवीची भावीण ती, तिने नदीत उडी टाकून जीव दिला आणि नुसता जीव नाही दिला तर उडी टाकताना शापही दिला गावाला. नाही, तिने शाप दिला असेल पण तिच्या शापाचा हा परिणाम असेल असं नाही वाटत. विश्वास ठेवा धनजीराव, पण गावाला अजूनही शहाणपणा येत नाहीये. तिचं प्रेत अजूनही तिथे तसंच पडलंय. त्याच्यावर अंत्यसंस्कार तरी करा, म्हणजे तिच्या आत्म्याला शांती लावेल. एक मिनिट हे बघा, हे सगळं तिच्या शापानी होतंय की नाही हे बाधातीत असेल, पण तिचं प्रेत तिथं पडलंय आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करणं एवढी तरी माणुसकी आपल्यामध्ये हवी. बाप्पाजी धर्माच्या एवढ्या मोठ्या बाता मारतो, त्याला कळत नाही. अहो ही वेळ का हे सगळं बोलायची? ते काय नाही, मी आत्ता बाहेर पडणार आणि माणुसकी उरलेली 4 लोक मी गोळा करतो. भाऊ हे पैसे ठेव. असू दे. चल चल. काशी, नामदेव जयश्रीबाईंना या अशा अवस्थेत, हे सगळं फार भयंकर घडतंय नामदेव. तो बाप्पाची ढोंगी नालायक अख्ख्या मानव जातीला कलंक येतो. त्याच्या भीतीमुळे कोणी जयश्रीबाईंचा अंत्यसंस्कार करायला यायला सुद्धा तयार नाहीये. मी काही माणसं घेऊन आलोय. आपण आधी जयश्रीबाईंचा अंत्यसंस्कार करूया. मी तुमच्या पोराला वाचवलंय. तुम्ही माझ्या पोरीला आता वाचवा. निश्चिंत राहा. तू आमचं खूप मोठं काम केलंयस. तुझ्या मुलीला काशीला आम्ही न्याय देऊ. आणि या गुन्ह्याला धर्मामध्ये फक्त एकच शिक्षा सांगितलेली आहे आणि ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. आम्हाला असं वाटतंय की काशीनं गुन्हा केलाय, पण काशीला गुन्हा केलाय, धनाजीरावांनी निवाडा केलाय. सोडू नका तिला. धनाजीराव, माझा ऐका, या बायकांवरती अन्याय होऊ देऊ नका. धनाजीराव, तुम्ही मला न्याय मिळवून देणार होतात, पण तुम्ही मी मूग गिळून गप्प बसलात. माझा या गावाला शाप होईल. तुमच्या सगळ्यांचं वाटोळं होईल. या गावाचं वाटोळं होईल. लक्षात ठेव धनाजी, जयश्री आणि काशी यांना काहीही होता कामा नये. काहीही होता कामा नये. साहेब, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना स्वतःची मतं व्यक्त करता येत नाही, त्यांना जीवच द्यावा लागतो का हो साहेब?
भाग्यलक्ष्मी